नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. निरोगी आरोग्य असणं ही अनेक गोष्टींची गुरुकिल्ली मानली जाते आणि त्यामध्ये सुद्धा घरातल्या स्त्रीचं आरोग्य जर असं छान असेल, उत्तम असेल तर संपूर्ण कुटुंब तसं राहण्याची शक्यता अधिक. या स्त्रीने आपली सगळी जीवनशैली, संपूर्ण जीवनशैली म्हणजे लहान असल्यापासून ते ज्येष्ठत्वाकडे जाईपर्यंत संपूर्ण तिचं आयुष्य ही जीवनशैली निरोगी कशी ठेवायची याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे स्त्रियांसाठी निरोगी जीवनशैली. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी आज आपल्या मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत डॉक्टर शुभदा देशमुख मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मॅडम MD आयुर्वेद आहेत, आयुर्वेदाचार्य, गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यामुळे एकंदरीत ही जीवनशैली निरोगी कशी ठेवायची याचे खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टींमधले जे उपाय ते आपल्यापर्यंत आज पोहोचवणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर आम्हाला जरूर प्रश्न विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 STD जी मंडळी मुंबई बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी संवाद साधणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन कॉल कराल तेव्हा काही गोष्टींची काळजी जी आपण नेहमीच घेत असतो त्याच गोष्टी पुन्हा एकदा. एकतर आजचा जो आपला विषय आहे स्त्रियांसाठी निरोगी जीवनशैली, याच अनुषंगाने जो प्रश्न विचारलेत तर नव्या नव्या गोष्टी तुम्हाला कळतील, त्याची माहिती होईल, आपली चर्चा खुलत जाईल. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे आवाज कट होणार नाही. आणि जेव्हा फोन कराल आणि प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे सलग तुमचा प्रश्न इथपर्यंत पोहोचेल. या छोट्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आजची चर्चा छान होणार हे निश्चित, कारण विषयच तसा आहे स्त्रियांसाठी निरोगी जीवनशैली. पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की जेव्हा आपण स्त्रियांसाठी निरोगी जीवनशैली म्हणतो आहोत तेव्हा म्हणजे नेमकं काय? हा विषय इतका छान घेतलाय आपण, कारण मी आयुर्वेद तज्ञ आहे. सांगितलं जातं रश्मीनी, आयुर्वेदाची मुळी व्याख्या किंवा आयुर्वेदाची उत्पत्तीच कशासाठी झाली आहे तर आपलं वेदाचं ध्येय आहे. त्यामुळे त्या ध्येयाकडे जाताना आपल्याला काय काय बदल आपल्यात करायला लागतात किंवा आपण निसर्गाच्या बरोबर राहिलो तर आपण कसे स्वस्थ राहू शकतो, तर हेच आपल्याला मुळी आयुर्वेद सांगतो. आयुर्वेद म्हणजे आयुष्याबद्दल आपण ज्ञान घेतो. तर आयुर्वेद आणि योग अशी दोन आपण जगाला दिलेल्या ही मोठी रत्न आहेत. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आपण विचार करूया. आणि मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगणार आहे की कसं आहे, एक म्हणजे लहानशी बालिका ते पूर्ण परिपक्व स्त्री इथपर्यंतचा जो तिचा प्रवास आहे ना, तर त्या प्रवासात तिला मुख्य काय काय गोष्टींशी सामना करायला लागतो किंवा काय काय तिच्यात बदल होतात. तर ह्या टप्प्यांचा विचार करूनच 3 टप्प्यांमध्ये किंवा 3 कालखंडांमध्ये आपण तिचा विचार करणार. हे सगळं करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार आणखीन सुद्धा केला पाहिजे, कारण आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती ही दुसरीपासून वेगळी असते. मी जशी आहे तसं माझ्या बरोबरच्या बाकीच्या ज्या सगळ्या मैत्रिणी असतील तशा नसणार आहे. बरोबर आहे. मग प्रत्येक स्त्रीने कसा विचार केला पाहिजे? खरंय. इतका तू छान प्रश्न विचारलाय सत्तर रश्मी, की प्रकृती म्हणजे काय किंवा आपली स्वतःची प्रकृती आधी आपण ओळखून घ्यायला पाहिजे किंवा आपण ती जाणून घ्यायला पाहिजे. आयुर्वेदाने वात, पित्त आणि कफ हे तुम्ही वारंवार ऐकलेले शब्द आहेत, बरोबर आहे. पण त्याचं बॅलन्सिंग किंवा त्याचं प्रमाण आपल्या शरीरात कसं आहे हे आधी जाणून घ्या. एकांत प्रकृती म्हणजे माझी वात प्रकृती आहे, माझी पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे असं सहसा कधी नसतं. अच्छा. तर त्याचे जे गुण असतात तर ते समजा आपण 10 धरले तर त्याचे काही पर्सेंटेज वाताचे जास्त असतात, 7 असतील तर कफाचे 3 असतील तर पित्ताचे 4 असतील, मग आपण त्याला म्हणतो की वात पित्त प्रधान प्रकृती आहे. पण मग हे ओळखायचं कसं? हे मात्र बरोबर आहे. हे मात्र ओळखायला तुम्हाला एखाद्या तुमच्या आयुर्वेदाच्या तज्ञाकडे जायला लागतं. त्यांच्याकडे असे काही काही प्रश्न असतात की ज्याच्यावरून आम्ही प्रकृती ओळखायला शिकतो आणि प्रकृती तुम्हाला सांगतो की तुमची कुठली प्रकृती. कारण ही कशासाठी आवश्यक आहे
तर ह्यातून आपल्याला बराच अंदाज आपल्या प्रकृतीचा येतो बरोबर. आणि आपण काय खाल्लं, काय केलं म्हणजे आपल्याला त्याचा सपोर्ट मिळतो किंवा काय खाल्लं असतं आपल्याला त्रास होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून कळू शकतं. म्हणजे जणू आपल्याला की आपला कोड आपल्या हातात असतो. वाह. असं हल्ली आपण कोडचा म्हणू. जमाना आहे, स्वतःचा हां. पासवर्ड वगैरे अगदी नसतो. खरंय खरंय. हो फोन घेऊया पहिला. हो, भांडूपून फोन आहे. नेहा बरं. पाटील आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार सुद्धा मॅम. हा नमस्कार. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आजचा विषय एकदम चांगला आहे. धन्यवाद. प्रश्न विचारा नेहाजी. हा माझा प्रश्न असा आहे की हल्लीच्या स्त्रियाचं वाढतं वजन आणि प्रत्येकाला सगळेच व्यायाम जमतात असे नाही. तर बरोबर आहे. त्यावेळी आणखी दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आहार कसा असावा आणि कुठल्या प्रमाणात आणि किती वेळात घ्यावा हा आणि मोनोपॉज आणि पाळीच्या वेळी जे आरोग्य कसं राखावं, निरोगी आरोग्य कसं राखावं ओके. पाळीच्या वेळेला हो. पाळीच्या मेनोपॉजच्या वेळेला किंवा पाळीच्या मोनोपॉज आणि पाळीच्या मेनोपॉज आणि हो पाळीच्या वेळेला जो त्रास बरोबर. मानसिक चिडचिड वगैरे होते ना त्यावेळेला हो. स्त्रियाचं आरोग्य कसं जपावं. बरोबर आहे. बरं. आता धन्यवाद. ह्यांचा एवढा मोठा प्रश्न आणि छान आहे म्हणजे 2 प्रश्न हो. क्लप्त्यांनी केलेत. पण मी म्हणते याचं उत्तर आपण असं देऊया की मी जसं आता म्हणलं की आपण 3 भागात 3 टप्प्यांमध्ये स्त्रीचा आपण विषय बघणार करायचा. आहोत. तो मुख्यतः हेच डोळ्यापुढे ठेवून की तिची मासिक पाळी सुरू होणं तिथपर्यंतचा तिचा प्रवास म्हणजे तिचं बालपण, त्याच्यानंतर पाळी बंद होईपर्यंतचा तिचा मोठा प्रवास स्पॅन आहे तो. हा. हो. आणि त्याच्यानंतरचं ती पूर्ण परिपक्व मेनोपॉझल पण बरोबर. ती पूर्ण प्रत्येक अनुभव शारीरिक मानसिक याच्यातून अनुभव आणि परिपक्व झालेली स्त्री. तर ह्यात आपण जेव्हा पाळीचा विचार करतो त्यावेळेला जसे शरीरात आपल्या बदल होतात तसेच आपल्या मनातही बदल होतात आणि त्या बदलाची दखल घेऊन आपल्याला आपलं आहार म्हणा किंवा विहार म्हणजे विश्रांती ही घ्यायला लागते. तर जर का आपण हे काही जर सूत्र पाळली की आपण आहार हा घरातला म्हणजे घरात करून घरात केलेला किंवा घरी बनवलेला किंवा बाहेर जर खायला लागलं तर आपण स्वच्छता पहिली बघतो की स्वच्छ ठिकाणी केलंय की नाही हे बघून योग्य आणि व्यायाम हा तुम्ही सतत कारण ह्याच्यात आपल्या जीवनशैलीमध्ये मी आता एक सांगते की आहार विहार व्यायाम आणि विश्रांती ह्या 4 गोष्टींची जर नेहाताई आपण जर सांगड घातली ना व्यवस्थित तर आपल्याला या मासिक पाळीच्या वेळेला होणारे त्रास हे बऱ्यापैकी आटोक्यात ठेवता येतील. म्हणजे आपल्याला औषधांकडे विशेष जायला लागणार नाही. दुसरा प्रश्न तुमचा होता की वजन आटोक्यात कसं ठेवायचं. बरोबर आहे. वाढतं वजन हा हल्लीचा खूप मुख्य प्रश्न झालेला आहे. खरंच आहे. त्यालाही कारण हे आपला चुकीचा घेतलेला आहार, त्याला थंड पाणी पिणं, कोल्ड्रिंक्स घेणं आणि जेवणाच्या वेळा जर तुम्ही सांभाळल्यात ना तर मला वाटतं की तुम्ही जे इच्छित असेल किंवा जे खाऊ तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही सगळं जरी खाल्लत आणि जर जेवणाच्या वेळा सांभाळल्यात म्हणजे काय आहे संध्याकाळचं जेवण जर तुम्ही 7-7:30ला घेतलं आणि तर मला वाटतं की बऱ्यापैकी महिलांचं वजन हे आटोक्यात राहायला मदत होते. बरोबर आहे. पण मी हसण्यामागचं कारण असं आहे की ज्या नोकरदार स्त्रिया असतात त्यांना ही 7-7:30ची वेळ त्यांची प्रवासातच जाते, ट्रेनमध्ये जाते, बसमध्ये जाते. बरोबर. आणि मग वेफर्स हो. किंवा तत्सम गोष्टी खाल्ल्या जातात. मग आम्ही कसं ती वेळ त्याला कशी सांभाळायची. छान प्रश्न विचारलास. कारण काय आहे माझ्याकडे एक पेशंट आली होती तिचाही थेट असंच होतं की मी त्यावेळेला मी ट्रेनमध्ये असते मॅडम, मी घरी जात असते तर मी तेव्हा काय मी खाऊच शकत नाही त्यावेळेला. त्याला पण आपल्याकडे कसं माहितीये का पहिल्यांदी ना आपण हे करूया असा आधी विचार करायला लागतो. एक्झॅक्टली. तो जर आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला ना तर मग आपल्याला मार्ग मिळतात किंवा आपण त्याच्या शोधात जातो. एक साधा सोपा विचार करा. तुम्ही जेव्हा घरातून निघता तेव्हा तुम्ही डबा कॅरी करता, बरोबर आहे. तुम्ही काहीतरी खाऊन निघाल. त्या डब्यामध्ये जर का तुम्ही आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला ठेवायचंय म्हणजे टिकाऊ गोष्टच तुम्हाला ठेवायला हवी. बरोबर. तर जर का म्हणजे लोणी साखर पोळीचा रोल किंवा जॅम पोळीचा रोल किंवा चटणी आणि पोळीचा रोल म्हणजे हे तुमच्या आवडीप्रमाणे जर का तुम्ही 2-3 पोळ्यांचे रोल जर कॅरी केलेत तर ते तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा खाल. म्हणजे जेवणाचा स्टफ हा तुमचा त्यावेळेला जाऊ देत आणि आल्यानंतर मग एखादी आवडीची भाजी असेल किंवा नुसतं सूप घेतलं किंवा नुसतं सॅलड्स खाल्लं तरी तुमचं वजन आटोक्यात व्हायला यायला हे खूप छान मार्ग आहे. बरोबर. आपण वयाच्या टप्प्यांकडे आधी वळूयात पण एक फोन आहे बदलापूरहून. लता आपल्याशी बोलतायत. नमस्कार.
हॅलो लताजी. हा नमस्कार. हा हॅलो. बोला. हॅलो मॅडम, मला ना पाळीचा त्रास होतो. बर. आता ती 4-5 वर्ष झाली पाळी गेलेली माझी. गेली आहे का? बर. हो. हा. आणि संधिवात आहे, गुडघे वगैरे माझे जाम दुखतात, वजन वाढते. वजन पण वाढतंय. बर. पाळीचा बर. त्रास होतो त्रास म्हणजे होतो नेमकं म्हणजे- काय हा होतं? हा. म्हणजे माझी 35 वर्षापासून पाळीचे प्रॉब्लेम चालू झालेले. 35 वर्षात गेली का? हो. बर. पण मग आता त्रास काय होतो? ती जाऊन 4 वर्ष झाली आहेत ना म्हणालात तुम्ही? 4-5 वर्ष होऊन गेले. तसं माझं वय आता 43 आहे. बर. ओके, धन्यवाद. हा, मला वाटतं यांना संधी म्हणजे त्यांना संधिवाताचा विचारायचं आहे त्रास की आहे. त्यांचे गुडघे वगैरे दुखतात आणि वजन वाढतंय. हे आपल्या ही स्टेज म्हणजे मी आता तेच आपण जे बोलतोय ना बोलतोय, हो. की ही स्टेज आपल्यावर येऊ नये की त्या वेळेला वजन वाढतंय आणि मी आता काय करू. हे येऊ नये म्हणून ना आपण थोडंसं त्याच्या आधी विचार करायला पाहिजे. अर्थात मी तुम्हाला नाउमेद करत नाहीये की तुम्ही सुद्धा तुमच्या वजनासाठी काही निश्चित करू शकता की तुम्ही आज व्यायाम करू शकत नाहीयेत कारण त्यांना पाय दुखतात गुडघे म्हणतात दुखतात ते. त्यांचे. पण मला असं वाटतं की तुम्ही कुठली तरी तुमच्या जवळपास जे योगासनं शिकवणारे जे क्लासेस प्रत्येक ठिकाणी आता झालेत तर त्यांच्याकडून तुम्ही योगासनं शिकून घ्या. तेलाचं जर का तुमच्या गुडघ्यांना सूज आहे किंवा नाहीये आपल्याला कळलं नाहीये मला ते. जर सूज नसेल तर तुम्ही महानारायण तेल किंवा विषगर्भ तेल ह्यासारखी तेलं वापरून नियमितपणे गुडघ्याला मसाज करत जा. पण मला वाटतं आधी त्यांनी पूर्ण चेकअप करून घ्यायला एक्झॅक्टली म्हणूनच म्हटलं की सूज आहे का नाहीये आपल्याला काही माहिती नाहीये. आणि निश्चितपणे ह्या गुडघेदुखीवर सुद्धा जेवणाच्या वेळेचा परिणाम होतो. जर त्यांनी 1 महिनाभर जेवून बघितलं लवकर तर त्यांना त्याचा फरक जाणवेल. तसंच जेवणातून आहारातून आंबट आणि थंड पदार्थ वर्ज्य करायला पाहिजे. बरं. यानंतर आपण वयाचे जे टप्पे आहेत महत्वाचे 3 त्यानुसार जीवनशैली कशी आपण डिझाईन करू शकतो त्याच्याबद्दल बोलणार आहोत. शलाका गाडगीळ प्रश्न विचारतायत कल्याणहून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते की आजचा विषय खरोखरच चांगला घेतलाय तुम्ही. माझा प्रश्न असा आहे की हल्ली बऱ्याच ठिकाणी 10 वर्षाची मुली झाल्यानंतर त्यांची पाळी चालू होते. म्हणजे त्यांना खरंच काही कळतही नसतं आणि आपल्या देखील त्यांना समजावून सांगणं कठीण पडतं. पण काही वेळा असं होतं की 10व्या वर्षी त्यांची पाळी चालू होते, 2-3 वेळा होते ती पाळी आणि त्याच्यानंतर होतच नाही. तर अशा केसला म्हणजे काही काळजीचं कारण आहे का? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे की स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जे आहे तर स्त्रिया आपल्या आरोग्याकडे खूप वेळा दुर्लक्षच करतात. कारण त्या म्हणजे मारून नेतात ती वेळ आणि म्हणजे ते योग्य नाहीये. पण त्याच्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळी ते त्यांच्या अंगाशी येतं त्यावेळी त्यांना हे कळतं की अरे आपण काळजी घ्यायला हवी ती. तर त्याबद्दल तुम्ही बायकांना काय समुपदेशन कराल? आजच्या संपूर्ण कार्यक्रमात तुमचा जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यावरच आपण प्रामुख्याने चर्चा करतो आहोत की योग्य वेळी त्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने आपली जीवनशैली निरोगी राहू शकते. खरंच आहे. वयाच्या टप्प्यांबद्दल मॅडम आपण बोलत असताना शलाकाताईंचा हाच प्रश्न आपण पुढे नेऊया. हाच प्रश्न पुढे जो पहिला सगळ्यात टप्पा अगदी खरं की जो पहिला सर्वात टप्पा आहे ना तो म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होण्यापर्यंतचा टप्पा. बरोबर. की हल्ली तुम्ही म्हणालात तसं की 10व्या वर्षापासून ते 17व्या वर्षापर्यंत असा तो कालावधी मागे पुढे होत असतो. तुमच्या प्रश्नाला उत्तर मी असं देते की 10व्या वर्षी कधी कधी मुलींना सुरू होते आणि ती 1 वर्ष किंवा 2 वर्ष नंतर येत नाही किंवा 6-6 महिन्यांनी इरेग्युलर होते. तर मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही 2 वर्ष आणि अगदी 10व्या वर्षी सुरू झाली असेल तर 3 वर्ष काही काळजी करू नका. इरेग्युलर असेल तरी काही हरकत नाही. फक्त तिच्या बाकीच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या मात्र तुम्ही करेक्ट करायचा प्रयत्न करा की पुढे तिला त्याचा तोच त्रास पुढे कंटिन्यू राहणार नाही. एक्झॅक्टली. कारण हे बघा काय असतं की तो जो म्हणजे आपला आयुष्याचा भाग असतो ना मुलींचा की ज्या मुलींचं तरुणीत रूपांतर होतं, वाढीचं वय असतं की ते फुलपाखरू होत असतं. पण गंमत अशी आहे रश्मी की आहार आणि व्यायाम हे त्याचे 2 मोठे स्तंभ आहेत आणि तेव्हाच आपल्या आरोग्याचा पाया रचला जातो. बरोबर. आणि ते गंमत म्हणजे त्या मुलींना कळत नाही. त्यामुळे ह्या वेळेला किंवा ह्या तिच्या वयात तिची मावशी, आई, आजी ह्या सगळ्यांनी लक्ष द्यायचं असतं आणि तिला सांगायचं असं समजावून ही जी पाळी सुरू होण्याची थोडंसं 1-2 वर्ष आधी तिला थोडीशी
कल्पना द्यायला लागते आपल्याला की काय आहे आणि काय नक्की चालू होणार आहे, म्हणजे ती थोडी त्याला तयार राहते. पण त्यांचं असं म्हणणं होतं की 10 हे वय इतकं छोटं आहे खरंच की आहे, त्याला अगदी काय खरंय, समजवायचं अगदी त्या खरंय. वयाला, नाही पण का? आता कसं आहे, काही गोष्टी आपल्या हातातल्या आहेत तर काही गोष्टी आपल्या हातातल्या नाही आहेत, खरी गोष्ट की आपल्याला मिळणाऱ्या काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्याप्रमाणे राहायला लागतं. त्यामुळे तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही काही काळजी करू नका, तिची जरी इरेग्युलर असेल तरी, पण तिचा पाया मजबूत होईल हे मात्र बघा. कारण पुढच्या वाटचालीसाठी जो सर्वात मोठा भाग आहे आयुष्याचा, त्यासाठी तिला आता मिळालेलं फाउंडेशन किंवा पाया, यातून तिला पुढे आरोग्य तिचं चालू राहणार आहे. बरोबर आहे. हा, त्यांचा जो दुसरा प्रश्न होता त्यासाठी आपल्या ज्या गेस्ट नेहमी फोनच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या जातात, हा. तर त्या आता आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर खळदकर आपल्या बरोबर आहेत. बर. आणि शलाकाताईंचा जो दुसरा प्रश्न होता दुर्लक्षाबद्दलचा, हो. तर त्याच्याबद्दल आपण चालेल. त्यांच्याशी जरूर, बोलूया. जरूर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. प्रगती खळदकर तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज स्त्रियांची निरोगी जीवनशैली या विषयावर आपण बोलतो आहोत. आणि आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शुभदा आहेत, शुभदा देशमुख, त्या सुद्धा मार्गदर्शन करतायत. आणि आम्ही तुम्हाला असं विचारतो आहोत की दुर्लक्ष करते स्त्री बऱ्याचदा तिच्या आरोग्याकडे, किंवा तिला जर काही होत असेल तर, आणि मग ती वेळ मारून नेते, कसं तरी करत राहते, आणि मग त्याचे परिणाम नंतर तिला सहन करावे लागतात. हे सगळं होण्यापेक्षा अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे तिने वेळीच लक्ष देणं, स्वतःच्या शरीरामध्ये किंवा मानसिक अवस्थेमध्ये काही बदल होतोय, हे नेहमी सारखं नाहीये, हे काहीतरी अबनॉर्मल आहे, हे केव्हा तिने लक्षात आणून घेतलं पाहिजे स्वतःच्या? ओके, बरं. कसं असतं, एक असतं हेल्दी लिव्हिंग. बरोबर. ठीक आहे. हेल्दी लिव्हिंग म्हणजे कोणी पण स्त्री किंवा कोणी पण पुरुष यांचं जे लाईफ आहे ते पुढेपर्यंत लांब लाईफ राहायला पाहिजे, लॉंग लाईफ राहिली पाहिजे. आणि लॉंग लाईफच्या सोबत त्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक कष्ट किंवा दुःख नसावे, मानसिक आणि शारीरिक बिमाऱ्या नसावे. सो त्याला आपण म्हणतो हेल्दी लिव्हिंग. हेल्दी लिव्हिंग साठी आपल्याला खूप औषधं किंवा खूप काही ट्रीटमेंट नाही करावी लागत. पण समजा आपण आजपासून आपल्या लाईफस्टाईल मध्ये, जीवाच्या शैलीमध्ये काही चेंजेस आणले तर आपल्याला पुढचे येणारे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष काही आजार होतील नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काही फरक आणायला पाहिजे, म्हणजे चेंज केले पाहिजे. त्याच्यात फार सिंपल गोष्टी आपण फार महत्वाच्या आहे, ज्या नॉर्मली जितके आपण स्त्रिया असतात त्यांच्यावरती इतके जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे ते लक्ष देत नाही. सिंपल गोष्ट की डाएट बद्दल, जे काही उरलं असेल ती खाऊन घेते, पण ती स्वतःसाठी कधी पण काही बनवणार नाही, ती स्वतःसाठी काही ठेवणार नाही. तर जसं जसं इथं शरीर वाढत जातं किंवा हिचं वय होत जातं, हिला पण एनर्जीची गरज आहे, तर हिने प्रोटीन डाएट खाल्लं पाहिजे. तर प्रोटीन डाएट म्हणजे कडधान्य, शेंगदाणा, गुळचे लाडू, डाळी आल्या. येस, आपण प्रोटीन म्हणतो म्हणजे एग, अंडा जो असतो तो एक फार स्वस्त आणि फार रिच सोर्स ऑफ प्रोटीन असतं. प्रोटीन इज अ व्हेरी लॉंग लाईफ चालणारं आपल्यासाठी मेडिसिनल रूपमध्ये असतं प्रोटीन डाएट. त्याशिवाय हिरवे पालेभाज्या, सलाड हे राहायला पाहिजे. देन येतं ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे पेशंटनी व्यायाम केला पाहिजे. ती किती पण बिझी असो, घरात ती किती पण कामं करते, पण त्याला एक सिस्टम नसतो. त्या कामांनी तिचे बॉडीच्या सगळ्या मसल्स ऍक्टिव्हेट नाही होत, तर तिने रोज 20 मिनिटं कसंही करून स्वतःसाठी एक्सरसाइज केली पाहिजे. योगा करू शकते, ती वॉक करू शकते, एक्सरसाइज करू शकते. मग हे झालं शारीरिक. मग असं मेंटल पीस फार महत्वाची आहे, खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. एक ती फिजिकली किती पण लठ्ठ असो, किती पण हेल्दी असो, पण जोपर्यंत तिचा माइंड हॅपी नाहीये तोपर्यंत तिला आपण फिट नाही म्हणू शकत. कारण की आम्ही म्हणतो हेल्थ इज फिजिकल स्टेट ऑफ मेंटल अँड फिजिकल वेलबिंग. तिला एक फार सॅटिस्फॅक्शन असणं फार जरुरी आहे. आणि या सॅटिस्फॅक्शन साठी तिचे संबंध, तिच्या फॅमिलीमध्ये रिलेशनशिप सगळ्यांसोबत फार चांगली आणि सुरळीत असली पाहिजे. सो घरच्याही सगळ्या लोकांनी तिला सपोर्ट करणं, तिला सपोर्ट केलं पाहिजे, तिच्या रिक्वायरमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी. डॉक्टर, हा विषय खूप मोठा आहे आणि आपण त्याच्यावर स्टुडिओमध्ये ज्या आपल्या गेस्ट आहेत त्यांच्याशी बोलणार आहोतच, पण अगदी कमी वेळामध्ये तुम्ही जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. आता त्यांनी जे सांगितलं की हेच आहार विहार चांगल्या पद्धतीने, मला एक मुद्दा फक्त त्याच्यातला आवडला, तो म्हणजे बऱ्याचदा स्त्रीला असं वाटतं की घरातली सगळी कामं मी करते म्हणजे माझा व्यायाम होतो त्याच्यामध्ये. बरोबर तर असं नाही. एक्झर्शन आणि एक्सरसाइज यात फरक आहे. एक्झर्ट तर होतात स्त्रिया, पण त्यामुळे ताकद त्यांची कमी होते आणि व्यायामाने आपण ताकद
कमावतो. कमावतो. बरोबर. आणि मुख्य स्त्रियांनी प्रगती डॉक्टरांनी आता सांगितलं की ते बरोबर आहे की आधी लक्षात ठेवा की घराचा बॅकबोन किंवा घराचा मज्जारज्जू आपण आहोत. स्त्री आहे आणि तिच्यावर सगळं अवलंबून असतं. ती जर आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतं. बरोबर. त्यामुळे तिने स्वतःचं आरोग्य राखणं, जसं आपण विमानात बसलो की हे अनाऊन्स करतात ना, काही जर का इमर्जन्सीच्या वेळेला स्वतःचा मास्क आधी लावा आणि नंतर आपल्या मुलांना मास्क लावा. बरोबर आहे. तशी जर तुम्ही स्वतःची हेल्थ ठेवलीत व्यवस्थित आणि जर का हे मी जसं सांगितलं तसं आहार विहार व्यायाम आणि विश्रांती ही खूप तिकडेच दुर्लक्ष होतं हा, सगळ्यात खूप जास्त. महत्वाची आहे. पण हे जर का ज्या स्त्रीला जमलं ती स्त्री मी म्हणेन तिने तिच्या कुटुंबालाही आरोग्यात ती पुढे घेऊन तिने जाते. सगळ्यांची जीवनशैली हा, करेक्ट अगदी खरंय, अगदी खरंय, बरोबर आहे. आपण त्या ऍडोलेसन्स पर्यंत आलो होतो. हो, आता जो सगळा खरंय. मुद्दा होता की हो. तिचं दुर्लक्ष होतं म्हणा हा. किंवा त्यांनी जो मुद्दा मांडला हो. की उरलेलं खाणं किंवा त्यातल्या त्यात खाणं, स्वतःसाठी वेगळं न करणं. मला वाटतं ही स्टेज साधारण मध्य वय जे असतं, करेक्ट, पाळी सुरू होऊन बरोबर आहे, ते अगदी खरंय. रजोनिवृत्ती होईपर्यंत होईपर्यंत हा जो मोठा काळ आहे. मोठा काळ आहे. म्हणजे त्याच्यात तिला तिचं करिअर करायचं असतं, तिचं पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करायचं असतं, करिअर करायचं असतं. ते करता करता तिला तिचा जीवनसाथी निवडायचा असतो. बरोबर. ते करताना तिला तिचं सौंदर्य जपायचं असतं. हो, खरी गोष्ट. हो. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर तिला नवीन नाती तिची सांभाळायची असतात. म्हणजे तिची शारीरिक आणि मानसिक दोन्हीकडे तिची कसरत चालू असते. सगळ्या आघाड्यांवर तिला कुठेतरी सिद्ध करायचं हो, सिद्ध करायचं असतं स्वतःला. ओके आहे, अगदी व्यवस्थित खरंय. आहे. म्हणजे हे सर्वात मोठा काळ आणि सर्वात मोठा कसोटीचा काळ आहे तिच्यासाठी. कारण नंतर डिलिव्हरीज होतात, त्यानंतर मुलं मोठी करणं आलं आणि मग ते होता होता तिला कळत नाही की आपण मुलं बाहेर जातात शिक्षणासाठी म्हणा किंवा लग्न होऊन, आणि नंतर मग तिचा असा काळ येतो की तिला आता स्वतःकडे लक्ष देण्याची गरज असते. पण हा जो मधला जो मोठा काळ आहे ना, तर त्यात मुख्यतः तिने आधी कमावलेलं तिचं हेल्थ किंवा आधी कमावलेली तिची आरोग्य हे तिला खूप उपयोगी पडतं. हा, आणि मग ते कायम टिकवण्यासाठी मी आता सांगितलं तसं आहार काय घ्या आणि कुठल्या वेळेला घ्या. बरोबर. की मी तर म्हणेन की ज्यांची लहान मुलं आहेत ना, मी खरंच सांगते की त्यांनी त्या आयांनी किंवा त्या आज्यांनी आधी स्वतः जेवा आणि मग मुलांना भरवा. बरोबर. म्हणजे नेमकं उलट होतं. आपण मुलांना आधी भरवतो, त्यानंतर नवरा येतो, नवऱ्याला जेवायला वाढतो आणि मुलं झोपल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास घेतो, नंतर आपण जेवतो आणि झोपतो. म्हणजे जे ऍक्च्युली करायला नको तेच करायला लागतं. त्यामुळे ही सांगड घालताना आपण हा सगळ्याचा विचार करायला पाहिजे की आहार विहार विश्रांती आणि व्यायाम इथे आपण असा विचार करायचा नाही की माझा दिवसभर एक्झर्शन होतंय. ह्यामध्ये ना जसं पहिल्या वेळेला म्हणजे जसं 12 वर्षापर्यंत व्यायामाची जास्त गरज असते, तसं आत्ता व्यायाम आणि योगासनं याची सांगड अतिशय चांगल्या पद्धतीने घालण्याची गरज असते. बरोबर. हा, म्हणजे थोडासा व्यायाम, मी म्हणते की व्यायामातले आता डॉक्टर प्रगतीने सांगितलं की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. हो, अगदी खरं. बरं, मी तर म्हणते की ती घालण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. म्हणजे माझ्याकडे 5 मिनिटं नाही अशी कुठल्या स्त्रीने म्हणू नये. दिवसातली 5 मिनिटं. बरं. पण ह्याचं फाउंडेशन आधीच्या आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. आपण ह्या वयोगटाबद्दल आणखीन थोडं बोलूया. पण एक फोन आहे पुण्याहून, आदिती बोलतात आपल्याशी. नमस्कार. हॅलो आदिती. हॅलो, बोला. हॅलो. प्रश्न विचारा, आवाज येतोय तुमचा. हो, हॅलो. हा, हॅलो. हॅलो. आदिती, सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवा प्लीज. हा, ते मला ना म्हणजे मासिक पाळी येत नाही. हा, वय काय आहे तुमचं? आता 19 आहे, म्हणजे लग्न झालंय, पण ते मासिक पाळी येत नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो. तर आम्ही सोनोग्राफी केली, तर त्यामध्ये आम्हाला असं आलं की ते ओव्हेरियल सिस्ट आहे ना, ते आलं. मग नंतर आम्ही परत 3 महिन्याचा कोर्स केला आणि मग ते गेलं, म्हणजे ते झालं क्लिअर. आणि त्यानंतर सुद्धा मला पाळी येत नाही आणि प्रेग्नन्सी पण राहत नाही. बर. तुमच्या या प्रश्नाचा तसा थोडासा गंभीर आहे हा प्रश्न. त्याच्याबद्दल डॉक्टर आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील. खूप मोठा अनुभव आहे त्यांचा या क्षेत्रातला. 84 सालापासून त्या प्रॅक्टिस करतात आणि फक्त प्रॅक्टिस नाही तर वेगवेगळ्या भागात जाऊन तुम्ही ही प्रॅक्टिस केलेली आहे.
मग ती धारावी असेल, उत्तन असेल, वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळे कोकणातही वेगवेगळे होतं. अनुभव, खरंच आहे. वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती, या अगदी खरं आहे. सगळ्याचा हो. तुम्हाला अनुभव हो, सुद्धा हो, आहे. हो, हो. आपल्याला जो आदिती यांचा पुण्याहून प्रश्न होता की वय 19 हो. आणि ओव्हेरियन सिस्ट, मग Detect ते एकदा झाले डिझॉल्व्ह त्यांना. केलं, परत हा, ते हो. आता डेव्हलप झालंय आणि पाळी येत नाही, येत सगळ्यात नाहीये. महत्त्वाची म्हणजे ही गोष्ट. प्रायमरी एमेनोरियाची केस आहे. तर आदिती, आम्हाला तुमचं वय कळलंय पण वजन कळलेलं नाहीये. तर वजन जर जास्त असेल तर तुम्ही योग्य आहार घेऊन आणि व्यायाम करून हे तुमचं वजन पहिल्यांदा आटोक्यात आणा आणि ह्याच्यात हार्मोन्सचा अभ्यास करायला हवा. आणखीन ही सर्वसाधारण केस नसल्यामुळे तुम्ही योग्य त्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली तुमचं म्हणजे हे हेल्थ म्हणजे त्यांचे डिटेल सगळे इन्व्हेस्टिगेशन होणं फार गरजेचं गरजेचं आहे. हार्मोनल स्टडी आणि बाकीचे सगळे इन डिटेल. आणि मग म्हणजे हे ट्रीटमेंट, त्याला प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे तिला. बरोबर हो, आहे. हो. पण जर उंची आणि वय ह्याचं सांगड जर व्यवस्थित असेल म्हणजे त्यात, तर मग तरी मग हार्मोन्स हार्मोन्स स्टडी हे हार्मोन्स फार तिची घनिष्ठ मैत्री असते हार्मोन्सची. पण आपल्या हार्मोन्सची आणि आपल्या मानसिकतेची पण घनिष्ठ मैत्री असते. की आपण स्ट्रेसफुल जर असलो तर ते हार्मोन्स लगेच गडबड करतात. म्हणजे हे मग पीसीओडी, थायरॉइड हे सगळे त्याचीच लक्षणं आहेत. तर त्यासाठी घाबरून न जाता एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. एक म्हणजे आपलं मानसिकत्व, की जे पूर्ण पॉझिटिव्ह असलं पाहिजे. व्यायाम हा खूप महत्वाचा आहे, कारण ओव्हरीज, पीसीओडी हा हल्ली इतका सगळ्यांना माहिती झालेला त्रास आहे. पण त्या ओव्हरीज म्हणजे आज मी गमतीने असं सांगते की आपण आळशी होतो आणि त्या ओव्हरीज पण आळशी होतात. त्यामुळे त्यांना कामाला लावण्यासाठी आपण थोडंफार आपल्यालाही परिश्रम करणं गरजेचं असतं. बऱ्याच असं ऐकायला येतं की अगं तू एवढं तुझं वजन का वाढतं, नाही ग पीसीओडी आहे, ते इतकं कॅज्युअली घेतलं जातं. हो, पण हे जीवनशैलीशी संबंधित अगदी खरंय. कारण हे हातात हात असतो त्यांचा. म्हणजे तुम्ही सगळं थांबवून टाकता, व्यायाम थांबवून टाकता, वाटेल तसा आहार घेता, त्याच्या काही काळजी घेत नाही, काही पाळत नाही, योग्य विश्रांती घेत नाही. बरोबर. आणि मग नंतर हे असे सोनोग्राफीतून, बरं पीसीओडी तुम्हाला तसा कळत नाही, हे सोनोग्राफीतूनच कळू शकतो हा आजार. बरोबर. म्हणजे मग पण त्याला उपाय मात्र हे सगळे असतात. अच्छा. की तुम्ही तुमचं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी उपाय करा, आपोआप तुमची पीसीओडी हा त्रास निघून जाऊ शकतो. हार्मोन्सचं आणखी एक मला असं विचारायचं होतं की आपण आता ह्या मधल्या वयोगटामध्ये जो सगळ्यात मोठा आहे, ज्याच्यामध्ये अनेक स्ट्रेसेस असतात किंवा अनेक गोष्टी स्त्रीला करायच्या असतात, या सगळ्यामध्ये तिची चिडचिड होते. तर ती ही चिडचिड नेमकी कशामुळे होते हे काही काही वेळेला तिच्याही लक्षात येत नाही, घरच्यांच्याही लक्षात येत नाही. काही काही वेळेला त्याचे संबंध ताणले जाण्यामध्ये रूपांतर होतं. थोड्या दिवसांनी ती नॉर्मल होते, पण संबंधांवर परिणाम झाला. अगदी खरंय, खरंय. ह्याच्याबद्दल काय सांगा? बरोबर, छान प्रश्न विचारलास तू. की हा फार गरजेचा आहे की जेव्हा, कारण त्या वयात स्त्री ही खूप तरल अवस्थेतून जात असते, खूप तिच्यात बदल होत असतात आणि ते सगळे बदल शरीरावर होताना निश्चितपणे मनाशी पण त्याचा संबंध असल्यामुळे तिची मानसिक ओढाताण किंवा शारीरिक काही म्हणजे आपण मूड स्विंग सारखी जी छोटे मोठे जे आजार म्हणू ते आजार, ह्याला ती एकटी नाही तोंड देऊ शकत, तर घरातल्या इतरांनी पण तिला साथ देणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आयुर्वेदात खूप चांगली चांगली औषधं आहेत, पंचकर्म थेरपीज आहेत. अगदी मी साध्या थेरपीज सांगितल्या तर मला वाटतं निश्चितपणे फायदा होईल. की मात्रा बस्ती आम्ही तयार करतो की जी ॲनल रूट द्वारे घेतली जाते. 50 ml ऑइल असतं मेडिसिनल, ते जर का आठवड्यातून 2 दिवस घेतलं तर त्याचा उत्तम उपयोग होतो. शिरोधारा सारखी जी ट्रीटमेंट आहे पंचकर्माची, त्याने सुंदर उपयोग होतो. साधं अणु तेल किंवा पंचेंद्रिय वर्धन तेल असं मिळतं, तर ते नाकाला आतून फक्त 1 दिवसातून 4 वेळा लावल्यामुळे सुद्धा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींवर आपण थोडा विचार करायला हवा. आपण आणखीन बोलणार आहोत अशा एका वयाबद्दल की हा मधला वयोगट झाल्यानंतरचा जो वयोगट आहे, रजोनिवृत्तीचा काळ, ह्याच्यानंतर तर तिची मानसिक अवस्था किंवा शारीरिक अवस्था सुद्धा तिला असं खूप असं वाटत असतं की आपलं तर कुणीच नाही का, आपण एकटे आहोत का. तर ह्यामध्ये आपण कशी ही निरोगी कशी ठेवायची जीवनशैली बोलूया. नैना आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो नैना. हॅलो, बोला. हा, मला माझे ना सांधे खूप दुखतात आहे आणि हात पाय दुखतात आहे, खूप गुडघे दुखतात आहेत.
बरं, आपलं वय कळू शकेल नैनाजी? माझं वय ना आता 53 आहे. 53. आणि मासिक पाळी बंद झाली का अजून? वजन किती आहे तुमचं? वजन 67 असेल मला वाटतं. बरं बरं. 67 वगैरे असेल. हं. आणि आणि तुम्ही माझी- घरीच असता की नोकरी वगैरे करता काय? नाही, मी असं हाऊस वाईफच आहे. तरी Housewife. सुद्धा स्वयंपाकाची कामं करते बाहेर मी. बरं बरं. धन्यवाद. आणि युट्रेस काढलेलं आहे माझं. अच्छा, ओके, बरं, धन्यवाद. बरं. काय सांगा? हां, म्हणजे यांचा ही मेनोपॉजल एज त्यांचंच आहे, तेच आहे, पण गर्भाशय काढलेलं असल्यामुळे आणि त्या कामही करतायत. मला वाटतं तुम्ही जरी कामं करत असाल म्हणजे स्वयंपाकाची वगैरे, ती चालू ठेवून तुम्ही योगासनांची तुम्हाला गरज आहे. योगासनं तुम्ही चालू करा. काही थोडी औषधं म्हणजे दशमूलारिष्ट आहे किंवा अमृतारिष्ट आहे, यासारखी औषधं तुम्ही सुरू करू शकता. शौचालय जर साफ होत नसेल तर कॉन्स्टिपेशन हा एक हे कारण असू हे शकतं? कारण असू शकतं, म्हणजे मुख्यतः कंबरदुखीसाठी. बरं बरं. तर ते असेल तर मग त्यासाठी आधी सुरुवातीला दूध तूप घेऊन पहा, नाहीतर मग एखादे काही आपल्याला त्रिफळा चूर्ण वगैरे काहीतरी उपाय दुसरे काही उपाय करायला लागतात. 67 किलो वजन. हो, वजन ही मला त्यांचं जास्त वाटतंय. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगते सख्यांनो की इथपर्यंत आपली अशी हे स्टेज येऊ नये हो. की आपल्याला आता हे वजन आपलं झेपत नाहीये आणि सांधे दुखतायत. ही स्टेज येऊ नये म्हणून त्याच्या आधीच तुम्ही सुरुवात करायला लागा. की ह्या वयात मी तर म्हणेन की त्यांनी जर का तूप बंद केलं असेल पूर्ण, तर तसं होऊन देऊ नका. तूप पोटात जाणं हे फार गरजेचं आहे. तसं दर 4 तासांनी काहीतरी आहार पोटात जाणं हे पण गरजेचं आहे. थंड पाणी पित असाल तर ते बंद करायला हवं. आणखीन आंबट पदार्थ बंद करू दे. 53 वय म्हणजे हळूहळू जो शेवटचा आपला वयोगट आहे त्याच्याकडचा प्रवास सुरू झाला म्हणायला हरकत नाही. हो, या वयोगटामध्ये पोहोचल्यानंतर तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था एकदम वेगळीच झालेली असते. काय सांगाल त्याच्याबद्दल? यात तुम्हाला सर्वात मोठा आधार म्हणजे तुमचे छंद उपयोगी पडतात. तुम्हाला कुठला छंद आहे हे तुम्हाला माहिती असतं आणि आता तुमच्याकडे भरपूर वेळ असतो त्यासाठी. तर सख्यांनो, आता तुमचा छंद तुम्ही जोपासा आणि त्या छंदात पूर्ण बुडवून घ्या की तुमचं आरोग्य हे तुम्हाला आपोआप त्यातून मिळत जाईल. कारण आनंदी मन अगदी खरं हे असेल तर आपण चिरतरुण व्हायला काही हरकत नसते. तुम्हाला कदाचित तुला माहिती असेल, माझा एक 6 महिन्यापूर्वी माझ्या आईचा इंटरव्ह्यू झाला होता. ती फुलं करते आणि तिने तो इंटरव्ह्यू दिला होता. तर ती आज 77 वर्षाची आहे. पण ती तिच्या छंदात एवढी बुडून गेली आहे ना की इतकी आनंदी असते. म्हणजे आज माझ्याकडे कदाचित वेळ असेल पण तिच्याकडे वेळ नाहीये, अशी परिस्थिती आहे. आणि छंद जोपासतो म्हणजे आपल्याला कोणाशीही स्पर्धा करायची नाहीये. आपण आपल्या आनंदासाठी, आपल्याला आत्मिक आनंद मिळावा यासाठी आपण छंद जोपासत असतो. एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात गोरेगावहून. नमस्कार उमाताई, बोला. लोणी, साखर, तूप, तेल खाल्ल्याने वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल पण वाढतं असं डॉक्टरांचे मत आहे. त्या मताशी आपण सहमत नाहीत का? धन्यवाद. मला वाटतं ते किती प्रमाणात खायचं ह्याच्यावर सांगा. आणि ह्याच्यात मी सांगेन की लोणी, साखर, तूप, तेल हे सगळं एका गटात टाकू नका तुम्ही. बरोबर. लोणी आणि तूप, गाईचं प्रोसेसचा फरक आहे. गाईचं तूप हे तुम्ही जरूर पोटात घ्या. तेल मात्र तेलकट पदार्थ तुम्ही अवॉइड करायला हवेत. पण जेवणात जेवढं गरज असते तेवढं तेल यायला हवं. याचं दुसरं कारण हे आहे की हा जो वयोगट आहे ना, हा वातपित्त कफामध्ये वात वाढवणारा आहे. तुमच्या शरीराची वृक्षता वाढते, सांध्यांमधून आवाज येतो, तुमचं मनही थोडंसं कोरडं व्हायला लागतं आणि केस कोरडे होतात, केस गळायला लागतात. यात तुम्हाला साथ देणारं जर असेल ना तर ते गाईचं तूप आहे. त्यामुळे गाईचं तूप तुम्ही जरूर घ्या, ते सोडून देऊ नका. लोणीही घ्यायला हरकत नाही, पण प्रत्येक गोष्ट प्रमाणात घ्यायला हवी. त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं सगळ्या गोष्टी मग अगदी व्यवस्थित साध्य होऊ शकते. या सगळ्या बरोबर म्हणजे वेगवेगळे वयोगट आहेत, त्यांचा आहार विहार, व्यायाम विश्रांती, ह्या सगळ्या बरोबर प्रत्येक वयाचं काम हे सुद्धा वेगळं आहे. म्हणजे अगदी छोट्या गटाबद्दल आपण बोललो, मधल्या वयोगटाबद्दल सुद्धा आपण बोललो की नोकरी असते, करिअर करायचं असतं, लहान गटामध्ये खेळ असतात किंवा शिक्षण असतं. ह्या सगळ्यामध्ये गृहिणी ज्या आहेत,
होम मेकर, Homemaker. ज्याला आपण खूप छान हो. संकल्पना आहे, हो. होम मेकर, हो. ह्यांच्याकडे बऱ्याचदा असं बघितलं जातं की घरात तर असतात, हम्म. काय एवढं काम नाही, करायला तसं नाहीये, तसं नाहीये. त्यांच्यासाठी काय सांगाल? खरंच कारण ह्या खऱ्या होम मेकर्स आहेत. म्हणजे की एक वेळ मी म्हणते बाहेर जाणारी प्रोफेशनल किंवा नोकरी करणारी, तिला थोडं तरी बाहेरचं जग दिसतं. खरी गोष्ट. हा, तिचा थोडा तरी वेळ बाहेर जातो. पण जी गृहिणी जी असते ना, जी घरात राहून सगळी कामं करते, तिला तर गृहीतच धरलं जातं. हा, आणि त्यामुळे तिने स्वतःकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या वेळेला ती तिथे अवेलेबल असते, पण स्वतःसाठी मात्र ती अवेलेबल कधीही नसते. आणि तिचं तर असं असतं की म्हणजे तिचं घड्याळ आणि ती बरोबर असे धावत असतात. मुलांसाठी डबे करा, नवऱ्यासाठी डबा करा, नवरा येईल तेव्हा त्याच्यासाठी खाणं करा, मुलांसाठी वेगळं खाणं करा, सगळ्यांना वाढा, वेगवेगळे पदार्थ खाऊ घाला. आणि कधीतरी तिला हेही ऐकायला लागतं की तू करतेस का. एक्झॅक्टली, मी हेच त्यामुळे मानसिक तिचं खच्चीकरण होऊ न देणं हे काम घरातल्यानी, विशेषतः नवऱ्यानी सांभाळलं पाहिजे, करायला. ब्रेकवर जाण्यापूर्वी एका सिनेमामध्ये एक असं वाक्य होतं एका स्त्रीचं, ती साधारण 40-50 वर्षांची असते आणि ती तिच्या पार्टनरला असं म्हणते की मी गेली 9 वर्ष तुझ्या प्रेमात पडली, पण गेली 50 वर्ष मी स्वतःच्या प्रेमात आहे. त्यामुळे आधी मला स्वतःकडे लक्ष देऊ दे, मग मी तुझ्याकडे देईन. मला वाटतं निरोगी जीवनशैलीसाठी कुठेतरी प्रत्येक स्त्रीने ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. 2010 सालचा महापौर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. एकंदरीत या सगळ्याबद्दल बोलत असताना स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे फक्त आहार विहार पण नाही, पण काही काही वेळेला तिची स्वतःची औषधं असतात. खरंच आहे, अगदी त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि एकंदरीत हे जे बदल आपल्या आयुष्यात होतात किंवा हे वेगवेगळे वयोगट, हे प्रत्येक स्त्रीला सामोरं जायचं असतं. अगदी खरं. तर हे सकारात्मक कसं स्वीकारायचं? बरोबर आहे. कारण हे कुठलेही बदल टाळता येण्यासारखे नाहीये, उलट त्यातून आपण आनंद मिळवायचा आहे, नाही का? आणि आनंदासाठी म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की आनंद ही यशाची गुरुकिल्ली. आय एम सॉरी, आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली. आणि ते आरोग्य जपण्यासाठी म्हणून जे जे काही लागेल ते आपण करायला हवं. तर यात आता हे जे तिचं वय असतं, म्हणजे 50 नंतरचं किंवा 45 नंतरचं किंवा क्वचित प्रसंगी त्या आधीचं सुद्धा, की कदाचित ब्लड प्रेशर, शुगर यासारखे आजार मागे लागू शकतात. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला औषधं वेळेवर घेणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करून देऊ नका, कारण मग ते कदाचित मोठे त्रास म्हणून तुमच्या समोर उभे राहू शकतात. प्रत्येक गोष्टीला हो म्हणून सामोरं जा, म्हणजे करायचं आहे म्हणून सामोरं जा. जसं तू मगाशी म्हणालीस तसं स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि मी आता देशाविदेशात जाते ना, इतका बायका छान छान राहत असतात. म्हणजे ती 80 वर्षाची जरी असेल ना, तरी ती एकदम मस्त, सगळे तिचे कपडे दिसण्याचा अधिकार सगळ्यांना. अगदी खरंय. म्हणजे हा वयाचा भागच नाहीये. आणि मग सुंदर दिसणं आणि त्याच्या जोडीला जर आरोग्य असेल तर मग त्यासारखं दुसरं, म्हणजे तुम्ही मग 50 जणीत काय, तुम्ही 100 जणीत पण उठून दिसता, हो की नाही, आरोग्य जर असेल तर. त्यामुळे हे सगळं करत असताना, पुढे जात असताना, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेताना त्याचा तुम्ही समजून घ्या की आपण त्यातून आनंदाने कसे पुढे जाऊ आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही कसं पुढे नेऊ. तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, हे सगळं करायला हवं. म्हणजे मी जे आता सांगितले काही पंचकर्मातले उपाय, ते करायला पाहिजेत. साधा मसाज घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आयुर्वेदात सांगितलंय की रोज तुम्ही अभ्यंग घेऊ शकता. अच्छा. अभ्यंगम नित्यम आचरित, पण आपण रोज नाही, निदान आठवड्यातून एकदा घ्यायला हवा. डोक्याला तेल लावायला हवं. आपण जे करू तेच आपली मुलं पुढे करणार आहेत. त्यामुळे मुलांनाही अभ्यंग पॅम्पर करण्याची वेळ आहे आणि मुलांनाही. म्हणजे मगाशी नेहा त्यांचा फोन आला तेव्हा त्यांचं एक उत्तर राहिलेलं आहे, ते मी आता पटकन सांगून टाकते की प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते. की आज मला त्रास झाला नाही डिलिव्हरीचा म्हणजे माझ्या सुनेला होणार नाही असं तुम्ही धरू नका. किंवा एखादीला पाळीचा त्रास असेल तर एखादीला, ह्या सगळ्या नैसर्गिक जरी गोष्टी असल्या ना, तरी सुद्धा याच्यात भिन्नता असते आणि ती भिन्नता आपण समजून घेऊनच पुढे जायला हवं. केसांसाठी तिने विचारलं तर
तेलाचं मात्र आठवड्यातून 2 वेळा तेलाच्या म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी मालिश होणं गरजेचं आहे. नुसतं असं तेलाचं मालिश करू नका. त्याचप्रमाणे मी मगाशी सांगितलं अणू तेल किंवा असं, तर ते नाकाला आतून लावण्याची गरज आहे. पोटात घ्यायच्या गोष्टी ज्या दूध, ड्रायफ्रुट्स हे जाणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला व्यायामाची तर जोड असायलाच हवी. बरोबर. आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे. जाता जाता जर पॉइंटर्सच्या रूपात जर तुम्हाला सांगायचं असेल की स्त्रियांसाठी निरोगी जीवनशैली, जाता जाता काय सांगाल? सगळा गोषवारा आपल्या कार्यक्रमाचा. लहानपणी तुम्ही तुमच्या मोठ्यांचं किंवा आई वडिलांचं ऐका, म्हणजे तुम्हाला वेगळं तुम्हाला काही करायला लागणार नाही. कारण तुम्ही खेळाने, मी जसं म्हटलं तसं की आरोग्याचं तुम्ही फाउंडेशन तयार कराल. मोठं झाल्यानंतर म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये स्वतःला शिस्त, स्वतःला थोडी शिस्त घालून घ्या, स्वतःची तब्येत सांभाळा. कारण तुम्हाला त्याच्या जोरावर तुम्हाला पुढचं तुमचं आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने जगायचं आहे. त्यामुळे आहार विहार, विश्रांती आणि व्यायाम याची योग्य सांगड घातली तर तुम्हाला तुमच्या यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात आहे, कायमस्वरूपी आपल्या हातात राहील. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात थांबतोय. पण कसा वाटला कार्यक्रम आम्हाला जरूर सांगा. इतरही कार्यक्रम कसे वाटतात तेही सांगा. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. यासाठी आपण टाईप करणार आहोत www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. मॅडम, आज इथे आला, छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मानते. मलाही तुमच्या सर्वांचे, सगळ्या तंत्रज्ञ आणि तुमच्या सगळ्या टीमचे, सखी सह्याद्रीच्या, मला खूप छान वाटलं. आपण 2017 हे वर्ष आरोग्य वर्ष म्हणून साजरं करूया. थँक्यू सो मच. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप मोकळेपणाने आणि खूप छान प्रश्न विचारले, त्यातून ही चर्चा अधिक रंगत गेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.